चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। अर्जुन विष्णू जाधव लिखित प्रेयसी एक आठवण या गाजत असलेल्या सत्यप्रेम स्वरूप कादंबरीला पल्प पब्लिकेशन संस्था अहमदाबाद गुजरात या संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी पल्प राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्कार 2024 मिळाला। पल्प पब्लिकेशन संस्था अहमदाबाद गुजरात ही संस्था गुजरात राज्यात मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याचं उत्कृष्टरित्या कार्य करत आहे। या संस्थेच्या संस्थापिका लीना पाटील या मूळच्या कराडच्या असून सध्या वास्तवास अहमदाबाद गुजरात येथे आहेत। येथून त्या मराठी मातृभाषेचा, मराठी साहित्य आणि मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य उत्कृष्टपणे जोमाने गुजरातमध्ये करत आहेत। कराड येथे पल्प पब्लिकेशन संस्था अहमदाबाद यांच्या वतीने रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी राजदूत, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य, प्रसिद्ध लेखक ज्ञानेश्वर मुळे, प्रसिद्ध इतिहासक विनायक जाधव, संमेलनाचे आयोजक सिद्धार्थ पाटील, लीना पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते। या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील साहित्यिक व उत्कृष्ट साहित्य कृतीचा पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी अर्जुन विष्णू जाधव यांनी लिहिलेल्या प्रेयसी एक आठवण या गाजत असलेल्या सत्यप्रेम स्वरूप कादंबरीचाही सन्मान करण्यात आला। जाधव यांनी आजपर्यंत जागर, बेळगाव कुणाच्या बापाचं, माझा बाप उद्ध्वस्त गिरणी कामगार, बागलकोटची सुगंधा, लेख जगवा लेख शिकवा आणि व्यसनमुक्ती इत्यादी साहित्य संपदा लिहिलेली असून महाराष्ट्र शासनसह अनेक संस्था, संघटना, मंडळ यांचे पुरस्कार मिळाले आहेत। आता त्यांनी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या पंतप्रधान घरकुल योजनेवर, घरकुल घोटाळ्यावर आधारित नव्या दमाची नवी कादंबरी ग्रामपंचायत एक, वाटणीदार अनेक या नावाने लिहिलेली असून ती लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे।